आता रोहितदादांनी पण मतदान केलं त्यावेळी त्यांनी म्हटलं की 12 तारखेला अजितदादांची एकत्रीकरणाची इच्छा होती ती आम्ही बोलून दाखवणार. 12 तारखेला याची भूमिका पत्रकार परिषदेतून सगळीच मांडणार. ठीक आहे ना, त्याने आता भूमिका त्यांची काय आहे आम्हाला माहिती नाही. फक्त आमचं मत होतं की जे विलिनीकरणाबद्दल चर्चा हे करतायत म्हणजे राष्ट्रवादी साहेबांचा गट, त्या चर्चेमध्ये अजितदादा होते, आम्ही कोणी प्रमुख माणसं नव्हती एवढा आमचा दावा आहे. आणि आता समजा सुनेत्रा वहिनी आणि सगळे कुटुंबीय तर त्या जर मताचे असतील, राष्ट्रवादी सगळे नेते जर त्या मताचे असतील तर त्यामध्ये काही अडचण यायची आवश्यकता पण नाही. अजितदादांच्या निधनानंतर ह्या ज्या चर्चा झाल्या त्या चर्चेनंतर तुमच्याशी काही बोलणं म्हणजे राष्ट्रवादीचे जे आमदार मंत्री आहेत त्यांच्याशी या संदर्भात काही बोलणं झालं? काही नाही, त्या दिवशी फक्त सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीसाठी आपली बैठक झाली. तशी बोलण्यासारखी परिस्थिती नव्हती कारण सगळेजण प्रचंड एक दुःखाच्या ह्याच्यामध्ये होते. प्रचंड असा झटका बसलेला होता आणि एक ॲटोबॉम्ब पडावा असं राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांच्यावर पडलेला होता. त्यामुळे सगळे सुन्न होते. पवार साहेबांनी बैठक घेऊन त्या ठिकाणी भूमिका मांडणार काही शंका मनामध्ये आहे, अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे, काय वाटतं? त्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री महोदयाने आधीच चौकशी लावलेली आहे. त्याशिवाय केंद्र सरकारने सुद्धा चौकशी सुरू केलेली आहे. त्यातून जे ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे त्यामुळे चित्र स्पष्ट होईल. जे अहवाल सादर केले जातात ते अगदीच दाखवायची म्हणून काही दाखवले जात आहेत. जे महत्वाचे काहीतरी येणं गरजेचं ते येत नाही असं. आता एक यातला महत्वाचा घटक म्हणजे पवार साहेब, त्यांनी सांगितलं हे काय अपघात नाही, हे प्युअर ऍक्सिडेंट आहे, अपघात आहे सांगितलं त्यांनी. पण पवार साहेबांनी आता बैठका म्हणजे कौटुंबिक बैठका पवार कुटुंबियांच्या सुरू झालेल्या आहेत कालपासून. विशेषतः मोठ्या पवार साहेबांनी यामध्ये लक्ष घातलं नाही. त्यामध्ये बघा त्यांच्या बैठका त्यांचं सातत्याने कुटुंब हे एकत्रच होतं. दीपावलीच्या वेळेला सुद्धा ते सारखे एकत्र येत होते. आता सुद्धा काही 10 दिवस काल होते, 10वा दिवस काल होता आणि या त्यांच्या विधीच्या निमित्ताने सगळं कुटुंब एकत्र आलं असेल आणि त्यांनी काय ज्या चर्चा केल्या ते आपल्याला काय समजण्याची काय आवश्यकता नाही. हसन मुश्रीफांना काय वाटतं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे असं वाटतं? हसन मुश्रीफांना नेमकं असं वाटतंय की जो पक्ष ठरवेल ती भूमिका हसन मुश्रीफची असेल. सुनीताताईंनी जर निर्णय घेतला तर तुम्ही सगळे एकत्र करण्यासाठी तयार आहात? आम्हाला करावं लागेल. पवार साहेबांच्या खासदारकीची टर्म लवकरच संपणार आहे, त्यांना पुन्हा संधी मिळणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे. संजय राऊतांचं म्हणणं आहे की पवार साहेबांनी निवडणूक लढवावी. आता हा त्यांचा आहे बघा, महाविकास आघाडीचा प्रश्न आहे की काय करावं. काल मी संजय राऊतांचं ऐकलं ते पवार साहेबांना राज्यसभेत पाठवणार आहेत. त्याबद्दल मी संजय राऊतांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मी अजितदादांच्या एकूणच या सगळ्या अपघाताचे मृत्यू खरं तर तुमच्याच पक्षाचे काही आमदार आहेत ते प्रतिचिन्ह उपस्थित करतायत आणि उच्चस्तरीय चौकशी सांगितलं ना. बजरंग सोनवणे हे पवार साहेबांच्या गटाचे खासदार आहेत, ते राष्ट्रवादीचे नाहीत. ठीक आहे, आता जे लोक शंका उपस्थित करतायत त्यामुळे चौकशी हाच त्याला आता उपाय आहे, दुसरा कुठला उपाय असू शकतो. मुख्यमंत्र्यांनी या चौकशीचं आणि अपघाताचं राजकारण करू नका असं आवाहन केलं. नाही, त्यांनी काय केलं की रामदास कदमाने जे वक्तव्य केलं होतं सुनील तटकरेच्या बाबतीत, त्याबद्दलच मला वाटतं मुख्यमंत्र्यांचं जे वक्तव्य आहे त्यात आपापल्या दृष्टीने राजकारण लोक करू नये आणि हे ते एक युतीचे घटक असताना सुद्धा असं वक्तव्य रामदास कदम करतायत, त्याबद्दल मुख्यमंत्री महोदय बोलले असावेत असं मला वाटतंय. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील यांच्यावर रोष व्यक्त होताना दिसतोय, विशेषतः विरोधक असतील किंवा नाही. मला असं वाटतं, मला त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी होतो. आता आपल्याला ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी त्यांच्या कुटुंबियाची अशी इच्छा होती की लवकरात लवकर सुनेत्रा वहिनींचा हा शपथविधी कार्यक्रम व्हावा आणि त्यांच्या जागेवर आपल्याला पाठवावं अशी त्यांच्या कुटुंबियाची इच्छा होती. आता पवार घराणं हे 3 दिवसांनी आपले सगळे विधी आटोपतात, ते पुरोगामी घराणं आहे आणि त्यामुळे 3रा दिवस झाल्यानंतर 4थ्या दिवशी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यपदाची शपथ दिली. आता मला एक सांगा, प्रफुल्लभाई पटेल अनेक वर्ष पवार साहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे, ते कार्याध्यक्ष म्हणून अनेक वर्ष राष्ट्रवादीचं काम करतायत आणि सुनील तटकरे हे साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. मग आता मला सांगा, दादांच्या अचानक जाण्यानं ही जबाबदारी कोणी मिटिंग कोणी बोलवायची, तुम्ही सांगा ना. ही जर विधिमंडळाची मिटिंग आहे तर कोणी बोलवायची, कोणी ते सांगा ना, अध्यक्षाने बोलवायची ना. मग सुनील तटकरे फिलन कसे,
राष्ट्रीय अध्यक्ष त्या आदेशाने बोलवायची, मग प्रफुल्ल पटेल हे विलन कसे, मला हेच कळालेलं नाही. ज्या पक्षाची नेते जबाबदारी तेवढा त्यांच्यावर दुर्दैवाने नीतीने टाकलेली आहे, त्यांनी जर काही पुढे पाऊल टाकलं आणि मिटिंग बोलवली आणि सुनेत्रा वहिनीलाच उपमुख्यमंत्री केलं, तर ते विलन कसे काय ठरू शकतात? पण ह्या सगळ्या मग विलन प्रक्रियेवर कोणी ठरवलं या संदर्भात? कोण ठरवण्याचा प्रयत्न करते त्यांना